नमस्कार दूध उत्पादक मित्रांनो, जर गाईचं पोट फुगलेलं असेल किंवा ते पोट फुगलेलं कसं ओळखायचं किंवा तिला प्राथमिक उपचार म्हणून काय करायचा, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार दूध उत्पादक मित्रांनो, जर गाईचं रवंत प्रक्रिया व्यवस्थित नाही झालं किंवा चाऱ्यामधून काही बुरशीजन्य घटक जर त्या पोटामध्ये गेले तर त्या गाईचं पोटफुगी प्रॉब्लेम होतो. गाईचं पोट गच्च होतं. मग ते कसं ओळखायचं? तर गाईचं पोट गच्च झालेलं ओळखण्यासाठी गाय जरा अस्वस्थ असेल बाबा रोजच्या वावरण्यामध्ये किंवा रोजच्या जे वैरण खाण्यामध्ये तिला काय तुम्हाला फरक वाटला, ती वैरण खात नसेल किंवा थोडी अस्वस्थ तुम्हाला वाटत असेल, तर त्या गाईचं डाव्या बाजूला हे तिचं पोट असतं आणि ते तुम्ही असं दाबून बघा. दाबून बघितल्यानंतर त्या गाईचं पोट एकदम दगडासारखं गच्च असेल तर त्या गाईचं पोट फुगले असं ओळखायचं. किंवा ते 1-2 मिनिटांमध्ये त्या गाईचं रुमीन हे तुम्ही दाबून धरल्यानंतर 3 वेळा राऊंड घेतं. ते तुमच्या हाताला स्पष्ट जाणवतं. तुमच्या हातापाशी दाबून धरल्यावर ते 2 मिनिटात 3 वेळा राऊंड येते का बघा. त्यावेळेस ते पोट फुगले असं ओळखायचं. अशा वेळेस काय करायचं, हे अर्जित कंपनीचं पॅरालॅक्स म्हणून औषध आहे. हे प्राथमिक उपचार म्हणून त्या गायला वन टाइम हे पूर्ण औषध त्या गायीला द्यायचं. हे दिल्यानंतर 1 तासाच्या आत त्या गायीचा पोटफुगीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. गाय पूर्ण गॅस बाहेर टाकते आणि गाय मोकळी होते. त्यामुळे प्राथमिक उपचार म्हणून हे पॅरालॅक्स औषध द्या तुम्ही. गायीचं पोटफुगी प्रॉब्लेम हा सॉल्व्ह होतो. नसेल तर तुमच्या घरामध्ये गोड तेल किंवा सोडा खायचा असेल तरी तोही तुम्ही गोड तेल आणि सोडा मिक्स करून जरी त्या गायीला दिला तरी तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. त्यासाठी शेतकरी मित्रांनो, पहिल्यांदा त्या गायीच्या लक्षणावरून त्या गायीला कोणता आजार आहे ओळखून त्या गायीला तुम्ही ट्रीटमेंट देत चला, जेणेकरून तो आजार फार मोठा होणार नाही पुढे जाऊन. धन्यवाद मित्रांनो.